तर लग्न म्हटल्यावर खर्च पण भरपूर येणार. बरोबर आहे. आतापासूनच काहीतरी तजवीज करायला हवी. पण तुम्ही ते करणार कसं? करू काहीतरी, बघू मिळतील बघू. काय ग राणी, कुणाशी बोलत होती इतका वेळ मोबाईलवर? कुणाशी बोलत होती? निम्मीशी. निम्मीशी? आणि इतका वेळ? कांता, मला चहा मिळणार आहे का की असंच बसून राहू? जागा चहा बनव त्यांच्यासाठी. आता तिला कशाला सांगतेस? तू जा आणि फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. मला मरायला देखील फुरसत नाही. आणि तुमचं आपलं चहाचं. तुम्ही बाप बेटी दोघं इथे बसा, मी जाऊन चहा बनवून आणते. छान. बाबा, हा, तुमच्या डोक्यांची मालिश करू का हो? किती खराब झालेत केस. वा बच्चू वा. अगं हल्ली माझे केसही गळतात. तुझ्या आईला रोज सांगते मॉलिश कर, पण जाऊ दे. तू करशील मॉलिश? हो. छान, कर. राणी, काय चाललंय तुझं? तुला संगीत शिकायचंय का? बाबा, तुम्ही चुप बसा ना हो. पुढे काय म्हटले? पुढे हो. दादीन दिन्ना दिन्ना दादीन दादीन दिन्ना दादीन दिन्ना दिन्ना दिन्ना. बाबा, तुम्ही किती चांगले आहात हो. आमच्यासाठी किती काय करता. रविवारी सुद्धा सुट्टी घेत नाही. बाळा, तुला काय हवंय का? बाबा, मला काहीच नकोय. तुम्हाला एक सांगायचं होतं. अच्छा अच्छा, तरीच म्हटलं माझी बछडी माझ्यावर आज एवढी मेहरबान का झाली आहे. बोल बोल, काय बोलायचंय तुला, बोल. बाबा, ते गोरेगावचे अच्छा अच्छा, तुला गोरेगावची फिल्म सिटी बघायला जायचं तर अगं जा ना, काय हरकत आहे. आणि बघ, तिथं गेलीस ना, तुला काय अडचण आली की लगेच मला फोन कर. अगं माझे बरेचसे मित्र फिल्म सिटीत कामाला आहेत. बाबा, मला ना काल ते गोरेगावचे मनोज भेटले होते. तो गोरेगावचा मनोज तुला भेटला होता? काय म्हणाला तो? हो, बोलले. ते म्हणाले माझ्याशीच लग्न करायचंय त्यांना. आणि काय बोलला तो? ते तुम्हाला लग्नाचे खर्च पण द्यायला तयार आहे. लग्न खर्च देतो म्हणजे आता त्याच्याकडून लग्नाचा खर्च घेऊन मिंध्यासारखं तुझं लग्न त्याच्याशी लावून देऊ? आणि काय बोलला तो? राणी, अजून काय बोलला तो? श्रीरामा, काय म्हणायचं याला? अहो, मुलगा खरंच चांगला आहे आणि स्वतः पैसे द्यायला तयार आहे. आपणच त्याच्याबद्दल उलटसुलट विचार करत बसलोय. अहो, माझा ऐका ना, त्याला बोलवून घ्या ना. मला शक्य नाही. तुझा नवरा गरीब असेल, चाळीत राहणारा असेल, कमाई कमी असेल, पण मेहनतीची असेल. पण मला असं नीच स्वार्थी होता येणार नाही.
तुझा नवरा आतापर्यंत जसा जगला तसाच जगणार, ताठ मानेनं. मला त्याचा प्रस्ताव आवडलेला नाही. सांगून टाक त्याला. अहो पण जय श्रीराम. प्रभू, या राघवच्या घरात काय चाललंय? आजपर्यंत राघवकडे पैसा नव्हता, म्हणून राणी 24 वर्षाची झाली तरी लग्न करू शकले नाही. आणि आज तो मनोज स्वतः राघवच्या घरी येऊन पैसे देण्यास तयार आहे. मला एक सांग, मी तुला पसंत आहे? कसे सांगू पसंत आहे का? पण कसे सांगू? आणि सन्मान जगमईत लग्न हे माझ्या बाबांना झेपणार नाही. अगं पण हे मी बोललो का? नाही ना. समजलं. म्हणजे मी तुला पसंत आहे, पण हे तुला माझ्यासमोर सांगायचं नाही. आणि हो, मान सन्मान आणि झगमगीत लग्न खर्च यासाठी मी स्वतःचे पैसे दिले तर? म्हणजे ग म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये लमसम 3 लाख रुपये आहेत. हां, त्यातले 2 लाख मी तुझ्या बाबांना देऊ शकतो. हां, पण तुझ्या बाबांनी ते कुरकुर न करता स्वीकारायला हवे, नाहीतर त्यांना काहीतरी वेगळंच वाटेल. अच्छा, तुम्ही माझ्या बाबांना 2 लाख रुपये देणार? कशासाठी? कारण मला तू आवडतेस. मला लग्न करायचंय तुझ्याशी. पण राघवला मान्य नाही. प्रभू, हा राघव खूप म्हणजे खूपच स्वाभिमानी आहे. मी त्यांचे शब्द ना शब्द ऐकले. अहो मुलगा खरंच चांगला आहे आणि स्वतः पैसे द्यायला तयार आहे. आपणच त्याच्याबद्दल उलटसुलट विचार करत बसलोय. अहो माझा ऐका ना, त्याला बोलवून घ्या ना. मला शक्य नाही. तुझा नवरा गरीब असेल, चाळीत राहणार असेल, कमाई कमी असेल, पण मेहनतीची असेल. पण मला असं नीच स्वार्थी होता येणार नाही. प्रभू, हा राघव मनोजचे पैसे स्वीकारणार नाही आणि मनोज राणीचे लग्न होणार नाही. वाटलं होतं यांचे तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित होणार. पण प्रभू, मला आज्ञा द्यावी. मी मानवरूपी म्हाताऱ्याच्या रूपात जाऊन त्या राघवला पैसे देऊ शकेन. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.